हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. बभरू. बभरू लोकांचे भरण पोषण करणारा असा सरळ अर्थ या नामाचा आहे. हल्ली बऱ्याच लोकांना सद्ग्रंथातील संत वचनातील अर्थ योग्य तऱ्हेने न लावता विपरीत अयोग्य रीतीने लावण्याची सवय झाली आहे. एक प्रकारे ही विकृतीच म्हणायला हरकत नाही. आपण भगवंताच्या बभरू या नामापाठीमागील अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. भरण पोषण करणारा याचा अर्थ आपण काहीच करायचे नाही आणि असेल माझा हरी तर बसविल खाटल्यावरी ही भूमिका विचार पूर्णतः अयोग्य आहे. जो चोच देतो तोच चारा देतो याचा अर्थ चारा शोधण्यासाठी शक्ती बुद्धिदाता तोच आहे. आपल्या हातापायात जोर आहे, शक्ती आहे, तोपर्यंत परिश्रम हे केलेच पाहिजेत. किमान ज्वारीचा एक दाणा जरी आपण पेरला तर भरघोस दाण्याने भरलेले कणीस देणारा असा तो विलक्षण दाता आहे हे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. एवढा मोठा दाता आपल्याला त्याच्याशिवाय कुठेही मिळणार नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूंचा योग्य वापर करून आपण धनधान्य, फळफळावळ, शेती, पशुपालन इत्यादी व्यवसाय करून मानवी जीवन सुकर करू शकतो. भगवंतांनी या प्रवर्तित केलेल्या सृष्टीचक्रात आपण आपली योग्य ती भूमिका पार पाडली तर अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत मानवी गरजा भागतातच, पण याशिवाय सरप्लस म्हणता येईल असे ज्ञान, विवेक देखील त्याने आपल्याला दिलेला असल्याने सर्व बाजूंनी समृद्ध असे जीवनही मानवाला प्राप्त होते. फक्त शरीराचेच पोषण व्हावे असा संकुचित दृष्टिकोन भगवंताचा मानवाच्या बाबतीत नाही आहे. मनाला वाटणारा आनंद, बुद्धीचे सुख याही गोष्टी भगवंताने मानवालाच दिलेल्या असल्याने त्याचा सुयोग्य वापर करणे हे आपले मूलभूत कर्तव्य ठरते. हरिओम.